बॅचलर मुलांसाठी खास सोप्या पद्धतीने मिसळ किंवा पुरी भाजीला रस्सा लागतो, तो दाखवतो तुम्हाला कसा बनवायचा आहे. मटकी कुठेही अवेलेबल इझिली होते. वाटाणा, टोमॅटो चिरलेला आहे थोडा, एक कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर, कढीपत्ता, कोथिंबीर, बटाटा, लाल तिखट, हळद, जिरं, मोहरी, बस यातलं एवढंच वापरणार आहे, आणि मीठ. कट हवं असेल तर थोडं जास्त तेल टाकायचं, कट नको असेल तर कमी तेल टाकायचं. तेल चांगलं तापून झाल्यावर थोडंसं हिंग टाकूया. त्याच्यानंतर अर्थातच जिरं, मोहरी, काही रॉकेट सायन्स नाही याच्यात. कांदा, मिरची, चांगलं फ्राय करून घेऊया. गॅस थोडं कमी करतो. कांदा लवकर भाजण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं. थोडीशी हळद, आम्ही ॲल्युमिनियमची भांडी वापरणं बंद केलं. चांगला स्वयंपाक होतं या काळ्या भांड्यात, चांगलं टेस्टी पण लागतं. चांगलं शिजेपर्यंत शिजलं. आता हे थोडं आणि टोमॅटो, काही अवघड नाही, सिंपल आहे एकदम. उगाच लोक डाऊ करतात. तर वाटाण्याला मंडळी थोडा शिजायला वेळ लागतो ना, म्हणून अगोदर टाकायचा वाटाणा. कढीपत्ता तेलात जळू नये म्हणून कढीपत्ता आपण आत्ता टाकू. कढीपत्त्याचा स्मेल राहतो चांगला. बटाटा, तर मस्त दिसतंय ना. ते बाजूला गरम पाणी करायला ठेवले रस्स्यासाठी. हळूहळू ओतायचं. तिखट टाकल्यानंतर, आत्ताच नाही. थोडीशी कोथिंबीर याच्यात, टेस्ट चांगली येते. मस्त खमंग वास यायला लागले. कोणतंही लाल तिखट घ्या, चांगलं मिक्स करून घ्या. मटकी अजून का टाकली नाही माहिती आहे का? कारण मटकी लगेच पटकन शिजते. सगळ्यात शेवटी टाकायची मटकी, म्हणजे चव चांगली उतरते ती.
मिसळचा रस्सा. ते हे वापरा ना. मटकी टाकून चांगलं परतून झालं. आता काय 2 मिनटात शिजलं की झालं मिसळचा रस्सा. गरम पाणी होतच राहायचं. मी शक्यतो स्लो याच्यावर शिजवतो, फास्ट अजिबात गॅस वापरत नाही. झाला बघा कसं लाल तवंग येतो. आता रस्सा पाहिजे तसं गरम पाणी वाढवायचं. झाला रेडी मिसळचा रस्सा तयार. ओके, बाय बाय, थँक्यू. लाईक, सबस्क्राईब.